श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 14 जानेवारी 2026 या दिवशी येणार आहे मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीचा सण म्हणजे आपल्या सुवासिनी बायकांचा आवडता सण. मग या दिवशी बायका एकमेकींना हळदी कुंकवाला बोलवतात, वाण देतात आणि घरामध्ये एकमेकींच्या ओटी वगैरे भरतात. खरं तर पौष महिना हा दानासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. या महिन्यामध्ये सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या सूर्यदेवाची ताकद आपल्याला आणि आशीर्वाद आपल्याला कायम मिळतो. पौष महिन्यामध्ये केलेले दान हे खूप महत्त्वाचे मानले जाते. परंतु मकर संक्रांती दिवशी केलेले दान देखील तितकेच महत्त्वपूर्ण मानले जाते. म्हणूनच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की या दिवशी सुहासिनीने कोणतं दान करावं आणि कोणतं दान करू नये, जेणेकरून त्याचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन भोगावे लागणार नाहीत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. 14 जानेवारी 2026 येणार आहे मकर संक्रांती. या दिवशी प्रत्येक सुहासिनीने आपल्या ऐपतीप्रमाणे आणि आपल्या धर्माला आणि आपल्या चालीरीतींना अनुसरूनच दान करावं, जेणेकरून ज्या परंपरा आहेत, आपल्या हिंदू धर्मातील ज्या परंपरा आहेत त्या मोडल्या जाऊ नयेत. या आजकालच्या युगामध्ये कसं झालं आहे की मकर संक्रांतीचा सण म्हणजे घर सजवणं, बायकांना बोलवणं, छान छान कपडे घालणं आणि एक प्रकारचा शो ऑफ करणं याच्या प्रकारचं झालं आहे. परंतु आपले सणवार जे आहेत त्यांना काहीतरी चालीरीतीनुसार त्यांना काहीतरी शास्त्रीय पद्धतीने महत्त्व आहे. त्या पद्धतीनेच या सण साजरे केले जावेत. शक्यतो दान करणं हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी दान कराव्या आणि कोणत्या करू नयेत हे प्रत्येक सुवासिनींनी आवर्जून लक्षात देऊन करावं ते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एका सुवासिनीनं दुसऱ्या सुवासिनीला दिलेलं दान हे महत्त्वपूर्ण असल्यामुळे या दिवशी शक्यतो धारदार वस्तू म्हणजे अगदी सुरी, काटेचमचा, आपल्या साडी पिन या ज्या गोष्टी असतात त्या कधीच दान करू नये. ही एक फॅशन नाही, तर हे आपले सणवार आहेत, हे आपली परंपरा आहे. या गोष्टी दान केल्याने आपल्या घरामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात. तसेच या मकर संक्रांती दिवशी तेलाचं दान म्हणजे आपण जे खोबरेल तेल म्हणा किंवा स्वयंपाकघरातील तेल असो, या गोष्टींचं दान कधीच करू नये. तुम्ही शुद्ध तुपाचं दान करू शकता, परंतु तुम्ही तेलाचं दान वगैरे करू नये. हे सुद्धा आपल्याला वर्ज्य मानलं आहे. तसं बघायला गेलं तर मकर संक्रांती दिवशी स्टील आणि प्लॅस्टिक हे पूर्णपणे वर्ज्य केलं आहे. परंतु आजकाल सुवासिनी स्टीलच्या काही गोष्टी अशा असतात त्या दान करतात. तर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण जे काही आपल्या वापरलेल्या वगैरे गोष्टी असतात त्यात तर कधीच दान करू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे धारदार वस्तू दान करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे तेल दान करू नये आणि आपण ज्या वापरलेल्या गोष्टी असतात त्या कधीच दान करू नये. तर प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा सुवासिनींनी दान करू नये. आता मकर संक्रांतीचा सण आला म्हटल्यावर मग मॉल असतील किंवा डीमार्ट वगैरे किंवा बिग बाजार वगैरे जे काही मोठे मोठे मॉल असतील त्या ठिकाणी अगदी त्या वस्तूंचे असे सेलच लावलेले असतात, जेणेकरून स्त्रिया तिकडे आकर्षित केल्या जातात. त्या प्लॅस्टिकच्या वस्तू स्त्रिया असं डझन 2-2 डझनमध्ये घेतात आणि सर्रास स्त्रिया प्लॅस्टिकचं दान केलं जातं. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे, कारण मकर संक्रांती दिवशी प्लॅस्टिक दान करणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे. कारण ते आपल्या चालीरीती परंपरा यांना धरून नाही. खरं बघायला गेलं तर पूर्वीच्या बायका जेव्हा सुगड पुजायच्या, जे आपले मातीचं जे बोळका असतं ते पुजायच्या, त्याच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकमेकीला दान करायच्या. मग त्याच्यामध्ये गाजर, तिळगूळ, शेंगा, पावट्या शेंगा, भाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या त्याच्यात असायच्या. ते दान महत्त्वाचं असतं. परंतु जरी आता जसं कालानुसार त्याच्यामध्ये जर फरक पडला असेल किंवा बदल झाले असतील, तरी पण मकर संक्रांती दिवशी प्लॅस्टिक, धारदार वस्तू, तेल या गोष्टी कधीच दान करू नये. तर मग दान करायचं कोणतं? तर अशा दिवशी तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीनं, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचा पुढे जाऊन चांगला उपयोग व्हावा त्याच्या आयुष्यामध्ये, या गोष्टी तुम्ही दान केल्या पाहिजेत.
तर याच्यामध्ये काय काय येईल तर आपल्याला गुरुचरित्राच्या अध्यायांचं जे पुस्तक असतं ते तुम्ही दान करू शकता. नंतर शिवलीला अमृतचे जे छोटं पुस्तक शिवलीला अमृत कथासार असतात ते तुम्ही दान करू शकता. स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी समर्थ सारामृत हे सुद्धा तुम्ही छोट्या प्रती ज्या असतात त्या दान करू शकतात. परत गुरुचरित्रचे जे छोट्या आवृत्ती असतात त्या सुद्धा तुम्ही दान करू शकता. पण या गोष्टी कुणाला दान करायच्या तर ज्या गोष्टी ज्या व्यक्ती पुढे जाऊन त्याचा त्यांना उपयोग होईल त्या करू शकतील अशा व्यक्तींनाच त्या दान करायच्या, अशा स्त्रियांनाच त्या दान करायच्या. परंतु अशा गोष्टी अध्यात्माच्या दृष्टीतून दान केल्या तर ते तुम्हाला पण फलदायक ठरेल आणि ज्यांना दान करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या उपयोगी पडतील. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण आपले सण समारंभ साजरे करताना जर लक्षात ठेवल्या तर आपला सण समारंभ पण व्यवस्थित पद्धतीने पार पडेल आणि आपल्याला ते काही चुकीचा दोषसुद्धा लागणार नाही. तर या मकर संक्रांतीला आपण छोट्या छोट्या ज्या देवाची पुस्तकं जी असतील, मग शिवलीला अमृतचं छोटं आवृत्ती असेल, हनुमान चालीसा असेल, अथर्व शीर्षाचं पुस्तक असतील, अशा गोष्टी आपण दान करूया जेणेकरून आपल्या सुवासिनी असतील त्यांना त्याचा पुढे जाऊन उपयोग येईल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.